कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रामधील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद राहणार। भिवंडीच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार। शांतीनगर भागामधल्या रस्त्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। तसंच पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। रत्नागिरी शहरामध्ये आज दिवसभर पाणी पुरवठा बंद। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला। पुढील 1 आठवडा तापमान कमी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटींचा आराखडा तयार। प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल। जांभूळवाडी पूल परिसरामधील मुंबईकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत बंद। मुंबईच्या अटल सेतूवरून गेल्या 10 दिवसांमध्ये 3,09,000 वाहनांचा प्रवास। टोलद्वारे 6,15,00,000 रुपयांचा महसूल वसूल। मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्प 1,262 कोटींनी महागला। वरळी ते मरीन ड्राईव्ह 1 लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार। नाशिकच्या मनमाडहून पायी दिंडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान। पायी दिंडीचं हे 24वे वर्ष। दिंडीच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती। वाशिमच्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेमध्ये हरियाणाचा चिराग बेनीवालची बाजी, तर सोलापूरचा गणेश जगताप ठरला विशेष कुस्तीचा मानकरी। नांदेडमध्ये ज्वारी पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव, तर ढगाळ वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। शेत पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल। साताऱ्याच्या कराडमध्ये मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या जाहिरात फलकाचं अनावरण। कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। नांदेड जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची आवक वाढली। हरभऱ्याची बाजारपेठेमध्ये क्विंटल मागे 400 रुपयांनी वाढ। भंडाऱ्याच्या जाममध्ये 2 एकरातील फुलकोबी खराब। शेतकरी आर्थिक संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी। परभणीच्या गंगाखेड तालुक्याला डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीला यश। तहसीलदारांनी सर्वेक्षण दिल्यानं आंदोलन स्थगित। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी विशेष सुविधा। मंदिर परिसराचं सुशोभीकरणासोबत पुनर्नियोजनही केलं जाणार। नांदेडमध्ये रब्बी हंगामामध्ये गव्हाच्या पिकाला बहर। यंदा गव्हाचं उत्पादन वाढण्याची शक्यता।